सर्वांना नमस्कार. राम सिया की प्रेम कहाणी या लव्ह स्टोरीचे 9 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता रामनं तिकीट काढलं आणि तिच्यावर 5वा उपकार केला. मग इतक्यात बस थांबली आणि राम खाली उतरला. त्याच्या पावलावर पाऊल टाकत सिया खाली उतरली आणि रामला म्हणाली, थँक्यू, पण मी ना तुझे सगळे पैसे परत करणार आहे. राम हसून म्हणाला, अगं त्याची काही गरज नाही, राहू दे. तरीही सिया म्हणाली, असं कसं? मला ते फेडलेच पाहिजेत आणि मला सवय नाही ना असे पैसे जवळ ठेवण्याची. सगळे व्यवहार तर कॅशलेस असतात, म्हणून असं होतं. राम म्हणाला, ओके, पण कॉलेज सुटलं की घरी जाण्याची घाई करू नकोस, तू मला भेट. आणि हे ऐकून सियाला थोडा धक्काच बसला. ती संशयानं त्याच्याकडे बघत म्हणाली, कशाला भेटायचं मी तुला? तेही कॉलेज सुटल्यावर? राम हसून म्हणाला, ते मी तुला कॉलेज सुटल्यावरच सांगेन. आणि आता कॉलेज संपेपर्यंत ती याच विचारात होती की याला माझा गैरफायदा तर घ्यायचा नाही ना. हा कॉफी प्यायला बोलवेल का? ही मुलं अशीच असतात, सगळीच्या सगळी. यांना जरा गोड बोललं की लगेच फायदा घ्यायला बघतात. मग तिने पुन्हा सगळं कीर्तीला सांगितलं. कीर्ती म्हणाली, अगं, पण त्याचं नाव तरी माहीत आहे का तुला? सिया म्हणाली, नाही, पण तो 3rd इयरमध्ये आहे एवढं माहीत आहे. कीर्ती म्हणाली, वेडपट कुठली, रोज त्याच्यासोबत येतेस जातेस, तो तुझी इतकी हेल्प करतो, याचा अर्थ मुलगा चांगला आहे. आणि तुला त्याचं नाव माहीत नाही? सिया म्हणाली, तुला बरं ग लगेच कळतं कोण चांगलं कोण वाईट. तू तर त्याला भेटली सुद्धा नाहीस. कीर्ती म्हणाली, नुसत्या वर्णनावरून सुद्धा माणूस ओळखता आला पाहिजे, समजलं? आजकालच्या जमान्यात तुझ्या इतकं बुद्धू राहून चालत नाही. कॉलेजला येतोय आपण, चाणाक्ष राहिलं पाहिजे ना. मग सिया म्हणाली, ठीक आहे, आता मी त्याला त्याचं नाव विचारते आणि मग ब्रेक झाला की आपण पुन्हा लायब्ररीमध्ये जाऊया, मला आणखीन काही पुस्तकं वाचायला आणायची आहेत, असं सिया म्हणाली. मग कीर्ती म्हणाली, इतकं वाचतेस तरी पण अक्कल नाही येत तुला. सिया म्हणाली, कीर्ती काय गं तू पण? अगं विसरले मी माझे पैसे, त्याला मी काय करू? कीर्ती म्हणाली, आणि जाताना काय करणार आहेस? सिया म्हणाली, तू दे ना, तुझ्याकडे असतील ना, मी तुला उद्या देते किंवा गुगल पे करते. मग सियानं पैशाची अरेंजमेंट केली. मग लायब्ररीत गेल्यावर त्यांना काही विद्यार्थ्यांकडून हे ऐकायला मिळाले की उद्या फ्रेंडशिप डेला राम लेक्चर देणार आहे. आणि रामचं लेक्चर म्हणजे काही विचारूच नका. 2-3 तास जागेवरून हालता नाही येत, इतका मंत्रमुग्ध करून टाकतो तो त्याच्या बोलण्यानं. हे ऐकून सिया आणि कीर्तीने एकमेकींकडे फार आश्चर्यानं पाहिलं. नक्की हा राम आहे तरी कोण, अशी त्यांना उत्सुकता निर्माण झाली. तो आगाऊ आहे, वात्रट आहे, हे त्या दोघींना माहीत झालं होतं. म्हणजे तसा त्यांचा गैरसमज झाला होता. पण खरंच तो इतका सिन्सिअर आहे का? आता बघू तरी, आता तो दिसेलच. म्हणजे त्याच्याकडून स्केच तरी मागता येईल असं सियाला वाटलं. मग आता कॉलेज सुटलं आणि सियाला रामचे पैसे परत द्यायचे होते, म्हणून ती त्याची वाट पाहत बसली. इतक्यात तिकडून राम आला आणि ती म्हणाली, हे घे तुझे पैसे. आता माझ्याकडे आहेत. राम म्हणाला, नाही, नको, मी कोणाची मदत केलेली अशी पैशात मोजत नाही. सिया हट्टाला पेटली आणि म्हणाली, अरे बा, पण मला असा कोणाचा उपकार नाही ठेवू वाटत, तुला पैसे घ्यावेच लागतील. राम हसला आणि म्हणाला, मी असे तर पैसे परत घेणारच नाही. मग तू दुसऱ्या मार्गाने माझे पैसे फेडू शकतेस. आणि आता सियाला त्याचा राग आला आणि ती म्हणाली, वा वा, मला माहीत आहे तुम्ही मुलं कशी आहात. तुम्ही मुलं इतकी नालायक असताना की लगेच मुलींचा गैरफायदा घेता. थोडीशी मदत काय केली तर त्या बदल्यात लगेच तू माझ्याकडे काही पण मागशील का? दुसऱ्या मार्गाने म्हणजे काय रे? कसे फेडू मी तुझे पैसे? आणि बाय द वे, फक्त 54 रुपये दिले आहेत तुम्हाला. अख्खी इस्टेट किंवा तुझं अख्खं आयुष्य माझ्या नावावर केल्यासारखं बोलू नकोस. आणि या बदल्यात तू माझ्याकडून माझी लाख मोलाची इज्जत मागशील का? आता हे सगळं ऐकून राम तिच्याकडे खूप खूप मोठे डोळे करून फार आश्चर्याने बघत होता आणि त्याचं तोंड वासलेलं होतं. आणि तो तिला म्हणाला, झाली तुझी फालतू बडबड करून? तुझ्या इतकी मूर्ख मुलगी मी आजपर्यंत तरी पाहिलीच नाही.
माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये तू पहिली मला भेटली आहेस. इतकी बेअक्कल आहेस. तुला काय म्हणायचं आहे गं? त्या पैशाच्या बदल्यात आणि त्या सगळ्या उपकारांच्या बदल्यात मी तुझी इज्जत घेईन की काय? बाप रे! अगं किती शेण भरले तुझ्या डोक्यात. जरा चांगले विचार कर. आणि हे काय? वा वा, लायब्ररीतून पुस्तक आणली दिसतात. म्हणजे तर काय उजेडच उजेड म्हणायचा. ते पुस्तक घेऊन जातेस आणि नुसती उशाला घेऊन झोपतेस की काय? काही वाचतेस की नाही तू? त्यातला काही प्रकाश पडतो की नाही तुझ्या डोक्यात? सिया म्हणाली, हे बघ, मी पुस्तक वाचत असते आणि मनापासून वाचत असते. राम म्हणाला, नुसती वाचून काही उपयोग नाही. ते अंगामध्ये भिनवायचे सुद्धा असतात. आज मला तुझ्यासाठी काहीतरी वेगळंच करायचं होतं, पण आता माझा मूड नाही. माझा सगळा मूड गेला. बस तशीच. इतक्यात बससुद्धा आली आणि राम तिच्या आधी बसमध्ये चढला. आणि सियाला वाटलं, आपण जरा जास्तच बोललो का? त्याच्या मनात दुसरं काहीतरी होतं का? पण काही का असेना, एखाद्या अनोळखी मुलाशी इतकं नको बोलायला, असं म्हणून ती त्याच्या मागे चढली. आणि झालं. बसमध्ये फक्त त्याच्या शेजारीच जागा शिल्लक होती आणि सिया काही केल्या तिथे बसत नव्हती. रामनं थोडी वाट पाहिली ती बसण्याची, पण ती बसत नाही म्हटल्यावर हिच्या मनात काय चालू आहे हे त्याला कळलं. माझ्या शेजारी सुद्धा बसणार नाही ही, असं म्हणून राम आता उठून उभा राहिला. आणि सियासुद्धा उभीच होती. आता सीट रिकामी असूनही दोघे उभाच होते आणि एकमेकांकडे खूप रागात बघत होते. इतक्यात कंडक्टर आले आणि म्हणाले, तिकीट तिकीट. सियानं पैसे काढले आणि कंडक्टर म्हणाले, दोघांचे एकत्रच घ्यायचं का तिकीट याच पैशातून? आता सिया म्हणाली, हो. म्हणजे तिला वाटलं की त्याचे पैसे फेडता येतील. आणि राम म्हणाला, नाही, माझ्याकडे माझा पास आहे. आणि इथेही सिया त्याचे पैसे फेडू शकले नाही. मग कंडक्टर म्हणाले, सीट रिकामी आहे, तुम्ही का उभे आहात? बसा ना. तरीही दोघे बसेनात. एक आजोबा म्हणाले, अरे कुठं आयुष्यभर प्रवास करायचा आहे तुम्हाला? काही किलोमीटर तर जायचं आहे. पण तुम्ही दोघे तर असं वागताय की जणू काही तुम्हाला आयुष्यभर एकत्र प्रवास करायचा असल्यासारखे. आणि तोंड किती लटकवलेलं आहेत. आपण सगळे 4 घडीचे प्रवासी आहोत. आता बसा. आणि कोणीतरी म्हणालं, तिकिटाचे पैसे भरलेत ना तुम्ही, म्हणून तरी बसा. मग नाईलाजानं आता सिया तिथेच बसली आणि तिनं रामसाठी जागा करून दिली आणि त्याला हातानेच तिच्या शेजारी बसण्याचा इशारा केला. मग रामही बसला, पण तिच्याकडे तोंड फिरवून बसला. एकही अक्षर बोलला नाही किंवा बसमध्ये तिला टचसुद्धा होऊ दिला नाही. आणि सियाचा स्टॉप आला. ती उतरताना त्याच्याकडे बघू लागली आणि तरीही रामने बघितलंच नाही तिच्याकडे. आणि ती खाली उतरून गेली. आणि झालं. रामच्या पुन्हा लक्षात आलं की या मूर्ख मुलीनं लायब्ररीतून घेतलेली पुस्तके तिथेच ठेवली होती. बसमध्येच विसरली. राम म्हणाला, आता कशी वाचणार आहे ही पुस्तकं? इथे राहिली तर ती नक्कीच हरवतील. पण काय करू, उचलू की नको? नाहीतर उगीचच तिला वाटायचं की मी हे सगळं तिच्यासाठी करतोय. पण पुस्तकं हा अमूल्य खजिना आहे. ती हरवली तर तिला फाईन बसेल. आणि सियाच्या पण हे लक्षात आलं नव्हतं. तिने तिच्या नोट्स तेवढ्या घेतल्या आणि निघून गेली. रामने पुन्हा ती सगळी पुस्तकं घेतली आणि घरी गेला. पण सिया आता रामच्या बोलण्याचा विचार करत होती. तो चांगला होता की वाईट याचा विचार करत होती. मी त्याच्याबद्दल चुकीचा विचार करते का, असं तिला वाटलं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा राम बसमध्ये होता. सियासुद्धा बसमध्ये चढली. तिची नजर पुन्हा रामला शोधायला लागली. मग ती बसमध्ये आली आणि खाली उतरल्यावर राम तिला म्हणाला, असा अमूल्य ठेवा कुठेही विसरायचा नसतो. हे घे तुझी पुस्तकं. आणि सिया जीप चावून म्हणाली, आईला, माझी पुस्तकं इथेच राहिली होती की काय? रामनं ते ऐकलं आणि म्हणाला, काय म्हणालीस? आईला? ही कसली भाषा? सिया पुन्हा जीप चावत म्हणाली, सॉरी, ते आम्ही मैत्रिणी मैत्रिणी असंच म्हणतो ना, म्हणून झालं चुकून. राम म्हणाला, सगळ्यात गोष्टीत मुलींना मुलांची बरोबरी करायची असते. सिया म्हणाली, का? तू नाही का असं म्हणत? राम म्हणाला, कधीच नाही. आपली वाणी ना शुद्ध असावी. आणि भलं मोठं लेक्चर देऊन तो तिथून तिच्या हातावर पुस्तकं ठेवून निघून गेला. आणि ओम हे सगळं बघत होता. मग तो सियाजवळ आला आणि तिला म्हणाला, काय म्हणत होता गं तो मुलगा?
सिया ओमच्या या चौकशीनं थोडी वैतागली आणि म्हणाली, काही नाही. ओम म्हणाला, हे बघ, तो अजिबात चांगला मुलगा नाही, तू त्याच्यापासून लांब राहा. सिया म्हणाली, तू ओळखतोस का त्याला? पण तो तर चांगला आहे, माझी खूप हेल्प करतो. आणि ओम मनात म्हणाला, तू तुझी हेल्प करतो म्हणून तर आता मला बसमध्ये तुला त्रास देता येत नाही ना. मग ओम तिला म्हणाला, मी त्याला खूपच चांगला ओळखतो. अगं असाच हेल्प करतो तो आणि मुलींचा गैरफायदा घेतो. आता ओम रामविषयी पुन्हा तिच्या मनात किलमिश भरवत होता. पण आता सिया प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला होता, त्यामुळे ती ओमवर जास्त विश्वास ठेवत नव्हती. सिया म्हणाली, बरं ठीक आहे, मी घेईन काळजी, असं म्हणून त्याला टाळून ती क्लासरूममध्ये निघाली. ओम तिच्या मागे जात म्हणाला, आज आपण कॉफीला जायचं का? सिया म्हणाली, नाही ओम, माझी बस चुकली तर मला नंतर बस भेटत नाही. ओम म्हणाला, मग मी तुला सोडतो ना माझ्या बाईकवर. सिया म्हणाली, नको. आणि मी त्या दिवशी आले होते, पण तू मला भेटला नाहीस. तू मला माझा फ्रेंड आहेस असं सांगितलंस म्हणून मी आले होते, पण आता नंतर मी येणार नाही. ओम म्हणाला, पण आपण फ्रेंड्स आहोत की नाही? सिया म्हणाली, हो फ्रेंड आहोत आपण, पण फक्त फ्रेंडच आहोत. ओम म्हणाला, मग आता आपण त्या पलीकडे जाऊन काय करायचं आहे की नाही? तू ती नोट्स वाचलीस का? सिया काहीच न कळून म्हणाली, कोणती नोट्स? ओम मनात म्हणाला, म्हणजे हिनं ते वाचलंच नाही की काय अजून? आणि काय माहीत ते वाचून ती कशी रिॲक्ट करेल? बहुतेक तिला नाही आवडणार. ओम, तू खूप घाई केलीस का? तिलाच नाही आवडलं तर ती पुन्हा लांब जाईल तुझ्यापासून. आणि आता कसंही करून त्या नोट्समधून त्यानं लिहिलेले जे काही होते ते फाडून टाकायचं असा त्यानं विचार केला. आणि सिया म्हणाली, हे बघ ओम, तू जो काही माझ्याबद्दल विचार करतोस तो प्लीज करू नकोस, कारण मी असल्या कोणत्याही फंदात पडणार नाही. मला माझ्या स्टडीवर फोकस करायचा आहे आणि मला वाटतं हे सगळं करण्यासाठी आपण तितके मॅच्युअर नाही. आपल्यात फक्त मैत्री आहे ते ठीक आहे, पण त्या पलीकडे काही नसावं. ओम म्हणाला, काय हरकत आहे, मी तुला आवडत नाही का? सिया म्हणाली, आवडतो याचा अर्थ काय रे? आणि तुझ्या मनात जे काही असेल ते इथेच थांबव, असं म्हणून सिया निघून गेली. आणि ओमला तिचा राग आला. आता अर्णव हळूच त्याच्या जवळ आला. ओमला समजावून सांगत म्हणाला, खरं सांगू ओम, तिचा नाद सोड रे. तुला माझा राग येत असेल, पण मित्र म्हणून सल्ला देतो, ती मुलगी त्या टाईपची वाटत नाही. आणि ओम म्हणाला, म्हणूनच मला तीच हवी आहे. आणि पुन्हा ओमनं कोणाला तरी फोन केला आणि सियाला त्रास देण्याविषयी सांगितलं. मग आता आजही कॉलेज सुटलं, पण आज सियानं ठरवलं होतं की काल राम काय म्हणत होता ते बघायचं. ते गुंड सियाची बस स्टॉपवर वाट बघत होते आणि आज राम आडवा आला तर त्यालाही बदलून काढायचा असं ओमनं सांगितलं होतं. पण सिया तिकडे गेलीच नाही. मग कॉलेज सुटल्यानंतर रामने पाहिलं की ती अजूनही थांबलेली आहे आणि तो तिला क्रॉस करून काहीच न बोलता निघाला. आणि ती म्हणाली, ए, मी थांबले आहे ना आता, मग का असा निघालास मला टाळून? राम म्हणाला, मी तुला थांब म्हणालो का? ती म्हणाली, हो, मग काल नव्हतं का म्हणालास थांब, म्हणून थांबले आज. सांग ना काय काम होतं? राम म्हणाला, आता माझा मूड नाही. ती म्हणाली, अरे वा, असं कसा मूड नाही? आता मला सांगच, काल काय म्हणत होतास? राम म्हणाला, कशाला? तुला उगीचच वाटायचं की मी तुझा गैरफायदा घेतला. तुम्ही मुलींना खूप बावळट असता. तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत. नको तिथं बळी पडता आणि नको तिथं खूप काळजी घेता. सिया आता त्याच्या लेक्चरनं पुन्हा बोर झाली आणि म्हणाली, बास ना आता, पण सांग ना काय म्हणत होतास? राम म्हणाला, माझ्यावर विश्वास असेल तर चल माझ्यासोबत. आता पुन्हा तिने विचार केला, पण आता त्याच्यावर विश्वास ठेवूया असं ठरवलं आणि म्हणाले, ठीक आहे चल. मग तो तिला ST डेपोमध्ये घेऊन गेला आणि तिथं त्याने पास काढून दिला. आणि तिला आता खूप बरं वाटलं. आता पैसे कॅरी करायची गरज नव्हती. आणि ती रामला म्हणाली, थँक्यू. आणि राम म्हणाला, उपकार नंबर 7. सिया म्हणाली, ए नाही हां, 6 नंबर. राम म्हणाला, तुझी पुस्तकं कोणी दिली काल बसमध्ये विसरलेली? तो उपकार काउंट नाही का केला? आणि सिया आता हसायला लागली आणि म्हणाली, पण मला की नाही तुझे सगळे उपकार एकदम फेडायचे आहेत. चल ना. राम म्हणाला, आता कुठं मला नेतेस? मला नाही यायचं. मला नाही तुझ्यावर विश्वास.
सिया हसून म्हणाली, चल रे, मी काही खाणार नाही तुला. आणि तू पुरुष आहेस, समजलं? आणि मी मुलगी आहे. राम म्हणाला, मग मुलींची भीती पुरुषांना नसते का? आजकाल पुरुष सेफ नाहीत उलट. सिया आता हसली आणि म्हणाली, गप्प बस रे. मग सियानं त्याला एका रेस्टॉरंटमध्ये नेलं. तसाही खूप उशीर झाला होता कॉलेज सुटल्यावर. भूक लागली होती दोघांनाही. मग दोघांसाठी नाश्त्याची ऑर्डर दिली. आणि गप्पा मारताना राम म्हणाला, तुला पुस्तकं वाचायला आवडतात का गं? आणि ती हसून म्हणाली, हो, मला खूप खूप आवडतात पुस्तकं. आणि तुला माहिती आहे का, जे पुस्तक मला आवडतं ते मी खूपदा वाचते. आणि सांग ना, तुझं नाव काय आहे? राम म्हणाला, तू कुठं मला तुझं नाव सांगितलं? पण मला ते शोधावं लागलं ना, तसं तूही माझं नाव शोधून दाखव. ती म्हणाली, त्यात काय अवघड आहे? असं म्हणून त्याची नोट्स उचलायला गेली आणि त्यानं ती हिसकावून घेतली आणि म्हणाला, असं नाही, इतक्या सहजासहजी तर माझं नाव तुला समजणार नाहीच. ती थोडी लटक्या रागात म्हणाली, काय रे, असं असतं का? एखादी हिंट तरी दे ना. मग राम म्हणाला, ऐक, माझी आई म्हणते की माझ्या नावामध्ये संजीवनी आहे, शांतता आहे, प्रेम आहे, निस्वार्थ आहे आणि मी कणाकणात आहे. आणि तेच माझं नाव जर उलट केलं तर मृत्यू आहे. सिया आता कोड्यात पडली. तिला काहीच समजलं नाही. इतक्यात नाश्ता आला. राम हसून म्हणाला, तुझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि उद्या सकाळी फ्रेंडशिप डे आहे. माहीत आहे ना? उद्यापर्यंत मला तू माझं नाव शोधून दाखवायचं. तेही कोणालाही न विचारता, समजलं? आता नको जास्त विचार करू, खा. पोट भरलं की तुला सुचेल काहीतरी. मग दोघांनी नाश्ता केला. तिथूनच दुसरी बस पकडून ते घरी गेले. ओमनी पाठवलेले गुंड तिथेच त्यांची वाट बघत बस स्टॉपवर बसले होते. ओमनं त्यांना फोन केला आणि म्हणाला, काम झालं का? नाही बॉस, ते तर आलेच नाहीत, म्हणून आम्ही निघून गेलो, असे गुंड म्हणाले. ओम म्हणाला, नक्कीच त्या रामसोबत कुठेतरी गेली असणार, पण जाऊन जाशील कुठं, कधीतरी सापडशीलच. पण आता ओमला कळलं होतं की उद्या रामचं लेक्चर आहे आणि त्याला वेळेवर कॉलेजमध्ये पोहोचू द्यायचं नाही, म्हणजे पुन्हा एकदा प्रिन्सिपल त्याला ओरडतील. म्हणून त्यानं राम यायच्या आतच गुपचूप त्याच्या बाथरूमचे नळ बंद करून ठेवले. सिया आता घरी आली आणि रामच्या नावाचा विचार करू लागली. ती त्याचे शब्द मनात घोळवत होती. संजीवनी आहे, प्रेम आहे, निस्वार्थ आहे, कणाकणात वसलेला आहे आणि त्याचं उलट केलं की मृत्यू. हे कसलं नाव आहे? इतक्यात तिची आई आली आणि हे सगळं ऐकून म्हणाली, तुलाही वेड लागलं वाटतं त्या नावाचं. सिया चकित होऊन म्हणाली, आई, तुला कळलं का गं ते नाव काय आहे? आई म्हणाली, अगं त्यात काय अवघड आहे? सिया म्हणाली, मग सांग ना, काय आहे ते नाव? आई म्हणाली, अगं किती सोपं आहे, राम. आणि हे नाव ऐकून सिया चकित झाली आणि म्हणाली, काय? तो राम आहे? पण नक्की तोच राम आहे की दुसरा राम आहे? आता उद्या कॉलेजमध्ये जाऊनच कळेल. आता सियाला उद्या कळेलच की राम नक्की कोण आहे आणि ओम रामला कॉलेजला लवकर जाऊ देईल का? हे पाहूया उद्याच्या एपिसोडमध्ये.